नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 4 डिसेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत संचार साथी ॲप हे सध्या खूप चर्चेमध्ये आहे. हे कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये आहे आणि त्याचे नेमके कोणते फीचर असे आहेत की जे आपल्या प्रायव्हसीला धोका देऊ शकतात, त्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. 56वे इफ्फी पुरस्कार याविषयी देखील आपण आज माहिती पाहणार आहोत आणि एफ-डी-आय मध्ये कोणते राज्य हे अव्वल ठरलेले आहे याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलेला होता. नागपूर विद्यापीठाच्या इतिहासामध्ये प्रथमच कुलगुरुपद मिळवणाऱ्या महिला या कोण ठरलेल्या आहेत? तर यासाठीचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचा वन लाइनर क्वेश्चन आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जसे की कंबाईन परीक्षा असेल किंवा सरळ सेवा कोणत्याही ज्या आगामी परीक्षा आहेत त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न 100% विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच कुलगुरुपद मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 4 डिसेंबर. 4 डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारतभरामध्ये भारतीय नौसेना दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणजेच इंडियन नेव्ही डे. याचे कारण काय? कारण 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय नौसेनेने कराची या बंदरावर हल्ला केलेला होता आणि अतिशय छान पद्धतीने त्यांनी कामगिरी बजावलेली होती आणि यामुळे हा दिवस 4 डिसेंबर हा दिवस भारतीय नौसेना दिवस म्हणून साजरा केला जातो. 4 डिसेंबर 1829 सतीबंदी कायद्याला आजच्या दिवशी मंजुरी मिळालेली होती. गव्हर्नर जनरल होते त्यावेळेचे लॉर्ड बेंटिक. 4 डिसेंबर 1967 तुंबा येथील तळावरून रोहिणी या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण आजच्या दिवशी करण्यात आलेले होते. त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुंबा हे अतिशय महत्त्वाचे असे स्टेशन आहे आणि या स्थळावरून रोहिणी या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण आजच्या दिवशी करण्यात आलेले होते. 4 डिसेंबर 1919 भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा आज जन्मदिवस. 4 डिसेंबर 1943 मराठी लेखक कॅथोलिक ख्रिस्ती फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा देखील आज जन्मदिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. अतिशय महत्त्वाचे असे आजचे दिनविशेष होते. आता आपण आपल्या आजच्या चालू घडामोडीला सविस्तरपणे जाणून घेऊया. प्रश्न क्रमांक पहिला. 56व्या इफ्फीमध्ये सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार हा कोणी जिंकलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 एल्ली बाउफर्ड, पर्याय क्रमांक 2 सातोशी डेगावा, पर्याय क्रमांक 3 करण सिंग त्यागी आणि पर्याय क्रमांक 4 जेम्स कुबगेली. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच इफ्फी पुरस्कार हे जाहीर झालेले आहेत. तर यामध्ये सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार हा मिळालेला आहे पर्याय क्रमांक 3 करण सिंग त्यागी यांना. करण सिंग त्यागी यांना 56व्या इफ्फीमध्ये सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार भेटलेला आहे. त्यांच्या केसरी चॅप्टर 2 या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. फीचर फिल्ममधील सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. भारताचे राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान केला. 56वा इफ्फी पुरस्कार. इफ्फी पुरस्कार म्हणजे काय? तर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया. हा 20 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये पार पडला. याचे आयोजन गोव्यामध्ये केले गेलेले होते. इफ्फी हे 1952 पासून आयोजन करण्यात येते. दक्षिण आशियातील हा सर्वात जुना चित्रपट महोत्सव आहे. त्यामुळे लक्षात घ्या, इफ्फी पुरस्कार महत्त्वाचा आहे. परीक्षेच्या अनुषंगाने देखील आपल्याला याबाबतचे प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. आता इफ्फी 2025 याबद्दल बाकीचे कोणते महत्त्वाचे असे पुरस्कार भेटलेले आहेत जे आपल्याला विचारण्यात येऊ शकतात? तर लक्षात घ्या, व्हिएतनामी चित्रपट स्किन ऑफ यूथला गोल्डन पिकॉक म्हणजे बेस्ट फिल्म पुरस्कार या इफ्फीमध्ये भेटलेला आहे. याचे दिग्दर्शक आहेत एल्ली बाउफर्ड. सिल्वर पिकॉक म्हणजेच बेस्ट डिरेक्टर हा पुरस्कार भेटलेला आहे सातोशी डेगावा, त्यांच्या चित्रपटाचं नाव आहे द गोल्डन गॉर्ज. बेस्ट चाइल्ड फिल्म आहे उझबेकिस्तानचा 5 अँड अ पोस्ट. बेस्ट ॲक्ट्रेस फिमेल हा पुरस्कार म्हणजे सिल्वर पिकॉक हा भेटलेला आहे शाओफेन ऑटोलोनाला. तिचा चित्रपट होता शेल्टर. बेस्ट ॲक्टर मेल हा पुरस्कार भेटलेला आहे जेम्स कुकबेली, त्यांचा चित्रपट आहे ॲडव्हेंचर. आणि बेस्ट डेब्यूट डायरेक्टर करण सिंग त्यागी केसरी चॅप्टर 2 साठी. त्यानंतर ICFT युनेस्को गांधी मेडल हे भेटलेले आहे उषा खरे यांना. तर लक्षात घ्या, हे आपण थोडक्यात इफ्फी पुरस्कार महत्त्वाचे जे कोणतेही पुरस्कार होते ते आपण आता पाहिलेले आहेत. आता प्रश्न क्रमांक 2. संचार साथी ॲप
हे कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेले आहे? यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 गृह मंत्रालय, पर्याय क्रमांक 2 माहिती व प्रसारण मंत्रालय, पर्याय क्रमांक 3 दूरसंचार विभाग आणि पर्याय क्रमांक 4 इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दूरसंचार विभाग. तर संचार साथी ॲप हे सध्या अतिशय चर्चेमध्ये आहे आणि एक अतिशय असे वादग्रस्त गोष्टीने ते चर्चेमध्ये आहे. तर दूरसंचार विभागाने सायबर सुरक्षेला बळ देण्यासाठी सुरू केलेले संचार साथी ॲप हे आता नुकतेच सुरू केलेले आहे. स्पॅम कॉल ब्लॉक करणे, चोरीस गेलेले मोबाईल शोधणे आणि सायबर फ्रॉड थांबवणे यासाठी हे सुरू केलेले आहे असे सांगण्यात येत आहे. आता हे नेमके वादात का आहे? तर हे ॲप डाउनलोड केल्यावर तिथे कॅमेरा, कॉल लॉग, मेसेजेस, स्टोरेज अशा अनेक परवानग्या मागतात. त्यामुळे गोपनीयतेबाबत हे यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असून आरोप व प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. या ॲपमध्ये एक चक्षु नावाचे एक फीचर आहे. हे चक्षु फीचर काय आहे? तर हे स्पॅम किंवा फेक कॉलवर नियंत्रण करते. सायबर फ्रॉड आणि फिशिंग लिंकला हे अटकाव करते. व्हायरस लिंक आणि मालवेअर मेसेजेस ब्लॉक करते. डिव्हाइस क्लोनिंग थांबवते. मोबाईल चोरीचे प्रकार कमी होते आणि नेट बँकिंग अधिक सुरक्षित होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे फीचर वरकरणी पाहता अतिशय महत्त्वाचे आहेत. परंतु यामुळे जे काही आपला गोपनीयतेबाबतचा जो प्रश्नचिन्ह निर्माण होते, याबाबत सरकारकडून काहीतरी उत्तर अपेक्षित आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे आपली प्रायव्हसी आणि ह्या प्रायव्हसीलाच जर धोका निर्माण होत असेल, तर अशा ॲपचा खरंच उपयोग आहे का? यावर खरंच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. प्रश्न क्रमांक 3 थेट परकीय गुंतवणूक म्हणजे एफ-डी-आय यामध्ये कोणते राज्य अव्वल ठरलेले आहे? यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 कर्नाटक, पर्याय क्रमांक 3 गुजरात आणि पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आपले महाराष्ट्र. तर थेट परकीय गुंतवणुकीत म्हणजे एफ-डी-आयमध्ये महाराष्ट्र हे अव्वल ठरलेले आहे. भारतामध्ये एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यामध्ये एफ-डी-आयमध्ये तब्बल 18% वाढ होऊन एकूण गुंतवणूक ही $35.18 अब्ज इतकी झालेली आहे. अमेरिकेतून येणारी गुंतवणूकही दुप्पट होत $6.62 अब्ज वर पोहोचलेली आहे. महाराष्ट्र हा देशामध्ये नंबर 1 वर आहे. या कालावधीमध्ये सर्वाधिक $10.57 अब्ज म्हणजे एफ-डी-आय आकर्षित करून महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावलेले आहे. थोडक्यात आता सर्व एफ-डी-आय बद्दलचा डेटा जो आपल्याला एक्झाममध्ये विचारण्यात येऊ शकतो त्याबद्दल माहिती पाहूया. राज्यानुसार सर्वाधिक गुंतवणूक आता पाहूया. तर सर्वाधिक गुंतवणूक आहे महाराष्ट्र $10.57 अब्ज मध्ये. दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक. तिसऱ्या क्रमांकावर आहे तामिळनाडू. ॲक्च्युअली ह्या सिक्वेन्स वाईज दिलेलं नाहीये. इथे काही राज्यांची नावं दिलेली आहेत. तर लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे. त्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू, हरियाणा, गुजरात, दिल्ली आणि तेलंगणा अशा पद्धतीचा हा आहे. या ठिकाणी जो डेटा दर्शवलेला आहे यामध्ये थोडीफार तफावत होऊ शकते. परंतु लक्षात घ्या सर्वाधिक गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आता कुठल्या देशातून किती गुंतवणूक आलेली आहे? तर सर्वाधिक गुंतवणूक आलेली आहे सिंगापूर या देशातून $11.94 अब्ज इतकी. आणि त्यानंतर मग अमेरिका, मॉरिशस, UAE, नेदरलँड, सायप्रस आणि जपान. त्यानंतर कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त एफ-डी-आय आहे? तर कोणत्या क्षेत्रात जास्त एफ-डी-आय आहे? तर संगणक सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर या क्षेत्रामध्ये सर्वाधिक एफ-डी-आय हा आलेला आहे. तो किती आहे? तर तब्बल $9 अब्ज इतका आहे. तर लक्षात घ्या राज्यानुसार सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या राज्यामध्ये झालेली आहे? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये. कुठल्या देशातून सर्वाधिक एफ-डी-आय आलेला आहे? तर सिंगापूर या देशातून सर्वाधिक एफ-डी-आय आलेला आहे. आणि कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त एफ-डी-आय आलेला आहे? तर तो आहे संगणक सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर. या व्यतिरिक्त सेवा, व्यापार, ऑटोमोबाईल, अपारंपरिक ऊर्जा, रसायन उद्योग, बांधकाम विकास यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात एफ-डी-आय आलेला आहे आणि आपल्याला अशा पद्धतीचा क्वेश्चन हा परीक्षेमध्ये 100% विचारण्यात येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 4 वर्ल्ड स्किल्स एशिया कॉम्पिटिशन WSAC 2025 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 5वे, पर्याय क्रमांक 2 8वे, पर्याय क्रमांक 3 10वे आणि पर्याय क्रमांक 4 3रे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8वे. वर्ल्ड स्किल एशिया कॉम्पिटिशन WSAC 2025 यामध्ये भारताने पहिल्यांदा सहभाग घेतलेला होता आणि यामध्ये भारताला 29 देशांपैकी 8वे स्थान मिळालेले आहे. भारतातील 23 स्पर्धकांनी 21 कौशल्य श्रेणींमध्ये सहभाग नोंदवलेला होता. भारताने यामध्ये 1 रौप्य, 2 कांस्य आणि 3 उत्कृष्टता म्हणजे एक्सलन्स पदके जिंकलेले आहेत. त्यामुळे लक्षात घ्या पहिल्यांदाच भारताने सहभाग घेतला होता. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारण्यात येऊ शकतो. वर्ल्ड स्किल एशिया कॉम्पिटिशन भारताला मिळालेले आहे 8वे स्थान. प्रश्न क्रमांक 5 ISSF 2025 सुवर्ण पदक पुरुष 10 मीटर एअर पिस्टल कोणी जिंकलेले आहे? यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 रविंदर सिंह, पर्याय क्रमांक 2 जेम्स कुकबेली,
पर्याय क्रमांक 3 एल्ली बाउफर्ड आणि पर्याय क्रमांक 4 सम्राट राणा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सम्राट राणा. ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप रायफल स्लॅश पिस्टल 2025 ही स्पर्धा नुकतीच पार पडलेली होती. यामध्ये भारताला एकूण 13 पदके भेटलेली आहेत. या 13 पदकांमध्ये 3 सुवर्ण, 6 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. पहिले स्थान मिळालेले आहे चीन देशाला, दुसरे स्थान मिळालेले आहे दक्षिण कोरिया आणि तिसरे स्थान मिळालेले आहे भारताला. ही स्पर्धा 6 ते 18 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये पार पडलेली होती. यासाठीचे ठिकाण होते काहिरा, इजिप्त या ठिकाणी. यात 70 आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांचा 720हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतलेला होता. इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन म्हणजेच ISSFने ही स्पर्धा आयोजित केलेली होती. यामध्ये सुवर्ण पदक भारताकडून जे मिळालेले आहेत त्यामध्ये आहेत सम्राट राणा पुरुष 10 मीटर एअर पिस्टल, रविंदर सिंह पुरुष 50 मीटर स्टँडर्ड पिस्टल आणि महिलांची 10 मीटर एअर पिस्टल टीम. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत. मी आता एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये देणं अपेक्षित आहे. भारतात सर्वाधिक FDI हा कोणत्या देशामधून आलेला आहे? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अमेरिका, पर्याय क्रमांक 2 मॉरिशस, पर्याय क्रमांक 3 UAE आणि पर्याय क्रमांक 4 सिंगापूर. तर आता या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपले MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.